नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्वाद संपन्न या मराठी यूट्यूब चॅनलवर। आज आपण करणार आहोत कुठलंही वाटण न वापरता किंवा कुठलाही मसाला न वापरता तरी पण खायला एकदम चविष्ट आणि मस्त चमचमीत अशी कांदा बटाट्याची रस्सा भाजी। एकदम मस्त अशी भाजी तयार होते। ही तुम्ही बाजरीची भाकरी, चपाती किंवा भात कशाही सोबत खाऊ शकता। एक नंबर लागते आणि करायला एकदम सोपी, तरी पण खायला चविष्ट अशी भाजी आहे। तर अशी मस्त चमचमीत भाजी कशी करायची चला तर आज बघूया। आता अशी भाजी करण्यासाठी एक बटाटा मी धुवून सालं काढून घेतलाय। आता याला पातळ पातळ असा लांब फोडी कापून घेऊ याच्या। बटाट्यापासून खूप वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या होतात, पण प्रत्येक भाजीसाठी वेगवेगळ्या प्रकारात बटाटा कट केला जातो। तर अशी कांदा बटाट्याची रस्सा भाजी करण्यासाठी असा लांब आणि एकदम पातळ असा बटाटा कापून घ्यायचा, म्हणजे पटकन शिजला जातो आणि आपली भाजी पटकन होते। आता इथे आपला बटाटा एकसारखा लांब आपण कापून घेतलाय। तर बटाटा आपला कापून झालाय। आता इथे एक कांदा घेतलाय, तो पण आपल्याला लांबच कापून घ्यायचा आहे। याच्यासाठी उभाच कांदा कापून घ्यायचा, आडवा कांदा छान लागत नाही या भाजीला, त्यामुळे उभाच कांदा कापून घ्यायचा आणि तो पण एकदम पातळ कट करून घ्यायचा, म्हणजे लवकर परतला जातो आणि भाजीमध्ये खाताना खूप जास्त मोठा कांदा लागत नाही। एकदम पातळ, जेवढा शक्य आहे तेवढा पातळ असा लांब कांदा आपल्याला कापून घ्यायचा आहे। या प्रकारे आपण आपला कांदा कापून घेऊ। आता इथे आपला कांदा पण कापून झाला आहे। आता याच्यासाठी आपण कोथिंबीर कापून घेऊ। कोथिंबीर पण आपल्याला एकदम बारीक अशी कापून घ्यायची आहे। ही भाजी करायला एकदम सोपी आहे आणि खायला मस्त अशी चविष्ट भाजी तयार होते। तर इथे आपली कोथिंबीर पण कापून झाली, इथे आपले सगळे जिन्नस कापून झाल्यात। आता आपण भाजी करायला घेऊ। त्यासाठी गॅसवर एक कढई ठेवली आहे। कढईमध्ये तेल टाकून घेऊ। तुमच्या आवडीनुसार तेल कमी जास्त टाकू शकता। इथे मी एक पळी तेल टाकले। तेल थोडंसं गरम झालं, याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घेऊ। मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा जिरं टाकून घेऊ। जिरं छान फुललं की याच्यामध्ये 7-8 लसणाच्या पाकळ्या मी सालं काढून ठेचून घेतल्या, त्या टाकून घेऊ आणि कढीपत्त्याची 10-12 पानं टाकून घेऊ। कढीपत्ता आणि कांदा थोडासा परतून घेऊ। लसूण थोडासा सोनेरी होईपर्यंत परतून घेऊ। 1 मिनिटभर याला परतून घ्यायचं आणि मग याच्यामध्ये उभा कापून घेतलेला कांदा टाकून घ्यायचा। कांदा पण आपल्याला थोडासा सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आता याला व्यवस्थित परतून घेऊ। 2-3 मिनिट कांदा परतून घेऊ आपण। थोड्या वेळानंतर आपला कांदा मस्त मऊ झाला आहे, पण आणखी थोडा याला परतून घेऊ, म्हणजे सोनेरी रंग येईपर्यंत। आता आणखी थोडासा कांदा आपला परतून झाला आहे। आता याच्यामध्ये मसाले टाकू। मसाल्यामध्ये फक्त आपण हळद आणि लाल मिरची पावडर टाकणार आहोत। इथं पाव चमचा हळद घातली आहे आणि 2 चमचे लाल मिरची पावडर घातली। ती खूप जास्त तिखट नाही आहे, त्यामुळे मी 2 चमचे घातली आहे आणि चमचा पण छोटाच आहे मसाल्याच्या डब्यातला, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता याला छान मसाला आणि कांदा परतून घेऊ। थोडा वेळ परतलं की याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊ, आणखी अर्धा मिनिट परतून घेऊ। आणखी थोडा वेळ परतलं की याच्यामध्ये बटाटा टाकून घेऊ कापून घेतलेला आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ। छान असं कांदा आणि बटाटा मिक्स करून घेऊ। बघू शकता आत्ताच खूप छान कलर आला आपल्या भाजीला, या मस्त दिसते। आता 1 मिनिटभर चांगलं परतून घेतलं की याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ। आता याच्यात मीठ टाकून घेतलं आणि याला मिक्स करून घेऊ।
आता याच्यामध्ये शिजण्यासाठी पाणी टाकून घेऊ. शिजण्यासाठी म्हणजे जेवढी आपल्याला भाजी करायची आहे तेवढं सगळं पाणी आत्ताच टाकून घ्यायचं. आपण याच्यात नंतर पाणी वगैरे अजिबात काही वाढवणार नाही आहे. तुम्हाला जेवढी भाजी पाहिजे तेवढं पाणी आत्ताच टाकून घ्या. आणि आता याला शिजू देऊ. आधी थोडा वेळ शिजू देऊ, उकळी येऊ देऊ, मग याच्यावर झाकण ठेवू. आता बघू शकता इथे उकळी यायला लागली आहे. याच्यावर अर्धवट असं झाकण ठेवायचं, पूर्ण झाकण ठेवायचं नाही, नाहीतर आपली सगळी तरी झाकणाला चिकटते. आणि 4-5 मिनिट शिजू दिलं. 4-5 मिनिटानंतर बघूयात आपला बटाटा शिजला आहे का. आपण खूप पातळ असं बटाट्याच्या फोडी केलेल्या आहेत, त्यामुळे तो पटकन शिजला जातो. आपला बटाटा बऱ्यापैकी शिजला आहे. आणखी 1 मिनिट याला शिजू देऊ. आणखी थोडा वेळ शिजू दिलं. आणि आता याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकू 1 चमचा आणि याला मिक्स करून घेऊ. खूप जास्त शेंगदाण्याचा कूट पण टाकायचा नाही, फक्त 1 चमचा शेंगदाण्याचा कूट टाकायचा. आणि ही भाजी अशी पातळसरच छान लागते. आता इथे मस्त अशी आपली बिना वाटणाची, बिना मसाल्याची, चमचमीत कांदा बटाट्याची भाजी तयार आहे. करायला एकदम सोपी आणि खायला तेवढीच चविष्ट अशी ही कांदा बटाट्याची भाजी तुम्ही कधी केली नसेल तर या पद्धतीने करून बघा, नक्कीच आवडेल तुम्हाला. आणि कशाही सोबत, बाजरीची भाकरी, भात किंवा चपाती कशाही सोबत अप्रतिम लागते ही भाजी. मस्त अशी चमचमीत भाजी होते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अशी बिना वाटणाची, बिना मसाल्याची, मस्त झणझणीत आणि चविष्ट कांदा बटाट्याची भाजी एक वेळेस करून बघा. मस्त अशी भाजी तुम्हाला पण नक्की आवडेल. वेळात वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.